नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे। भरपूर बहिणींचे कमेंट येत आहे की दादा आम्हाला 3,000 रुपये म्हणजे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र आमच्या खात्यात येणार आहे का। त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि हे 3,000 रुपये कोणत्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे, हे 3,000 रुपयासाठी कोणती बहीण पात्र आहे, सगळं अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, ठीक आहे। तर तुम्हाला माहित असेल तर सगळीकडे आता अशीच चर्चा चालू आहे। इथं साम टीव्हीची बातमी बघू शकता, बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये एकत्र जमा होणार म्हणजे 2 हप्ते त्यांच्या खात्यात एकत्र जमा होणार अशी अपडेट साम टीव्हीवर आलेली आहे, ठीक आहे। पण बहिणींनो, तुम्ही जर इथं नीट वाचला असेल तर इथं लिहिलेलं आहे 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता, म्हणजे बहिणींनो ते एक शक्यता दर्शवली जात आहे। असं नाही की तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणारच, कळते बहिणींनो। आणि बहिणींनो 3,000 रुपये जमा कधी होणार, जेव्हा सरकारकडनं अशी अपडेट येईल की बहिणींना जून जुलैचा हप्ता एकत्र देणार आहे तेव्हा, कळते। तसेच TV9 ची पण एक मोठी बातमी समोर आलेली आहे, तुम्हाला इथं दिसत असेल बहिणींचे खाते फुल होणार, थेट 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार अशी ही अपडेट इथं TV9 ची पण तुम्हाला इथं दिसत असेल। तर बहिणींनो सगळीकडे अशी अपडेट येत आहे आणि हे बातम्या आहेत, बातम्यामध्ये अशी अपडेट सगळीकडे येत आहे। पण याचा अर्थ असा नाही की सगळ्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये एकत्र जमा होईल। मध्ये गॅप पडला होता 1 महिन्याचा, पण सरकारने 2 हप्ते एकत्र वाटप करून तो गॅप पण क्लिअर केला आहे, कळते। तर बहिणींनो मी तुमचा जास्त वेळ वाया नाही घालणार, तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगते की तुमच्या खात्यात फक्त हा जूनचा हप्ता म्हणजेच 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे, कळते। तर मला भरपूर बहिणी कमेंट मध्ये विचारत होते, त्यांचा प्रश्न मी क्लिअर करून दिलेला आहे। तसेच हा जूनचा हप्ता कोणत्या बहिणीला भेटणार बद्दल पण बहिणीनं एक क्रायटेरिया लागू होत आहे, तो क्रायटेरिया मी इथं लिहिलेला आहे, तर तुम्ही इथं नीट तो वाचू शकता। असं तर तुम्हाला या क्रायटेरियाची जाणीव आहेच, तरी पण एकदा वाचून घ्या बहिणीनो तुमच्या माहितीसाठी, कळतंय। तसेच बहिणीनो डीबीटी स्टेटस एकदा चेक करून घ्यायचा आहे तुमचा ऍक्टिव्ह आहे की नाही, आणि तसेच तुम्ही बँकेत जाऊन केवायसी सुद्धा करून घ्यायची आहे। बँकेची केवायसी म्हणतोय, लाडकी बहीण होण्याची केवायसी म्हणत नाहीये, ठीक आहे। कारण भरपूर बहिणींची केवायसी झाली नव्हती बँकेत, म्हणून त्यांचे हप्ते रखडले आहेत। तर बहिणीने एकदा तुम्ही पण जाऊन चेक करायचं आहे, आणि आता जास्त दिवस नाहीये, तुमच्या खात्यात लवकरच हा जूनचा हप्ता जमा होणार आहे, कळतंय बहिणीनो। तर ज्या पण बहिणीला प्रश्न आहे की 3,000 रुपये जमा होणार, त्यांचा प्रश्न हा मी क्लिअर करून दिलेला आहे। त्यांना फक्त जूनचा हप्ता म्हणजेच फक्त 1,500 रुपये येणार आहे, ठीक आहे। मी तुम्हाला काही इकडचं तिकडचं सांगणार नाही ना, मी तुम्हाला काही खोटी बातमी देणार आहे, ठीक आहे बहिणीनो। आणि बहिणीनो असंच खऱ्या बातम्यांसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, आणि तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारायचं आहे, ठीक आहे बहिणीनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।